मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट्सअपचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि व्हॉट्सअपचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करणं सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे, कारण की हा काळ एआयचा आहे, हा काळ हॅकरचा आहे. तुमचं व्हॉट्सअप कुणीही हॅक करू शकतं, ते बी एका सेकंदामध्ये. आणि ते कसं हॅक करतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर मित्रांनो, यावर बचावासाठी काय करता येईल, तर यावर बचावासाठी किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या सेफ्टीसाठी आपल्याला फक्त एकच मेन आहे, ते म्हणजे व्हॉट्सअपचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करणं. आणि ते कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पॉन्सर बाय झुओ कंपनीचं अरटाय ऍप आहे. मित्रांनो, हा ऍप जे आहे तो व्हॉट्सअपला रिप्लेस करणारे ऍप आहे. मित्रांनो, या ऍपची खूप विशेषता आहेत आणि हे ऍप स्वदेशी असल्यामुळे आपला डाटा चोरीला जाण्याची काही भीती पण नाही. आणि या ऍपमध्ये आपल्या सेफ्टीचाही खूप काळजी घेतलेली. मित्रांनो, या अरटाय ऍप मध्ये व्हॉट्सअप पेक्षा खूप छान फीचर आहेत. जसे की तुम्ही तुमचं लोकेशन जर शेअर केलं तर व्हॉट्सअप मध्ये फक्त 8 तास लोकेशन राहतं, पण अरटाय ऍप मध्ये तुम्ही जोपर्यंत घरी पोहोचत नाही तोपर्यंत तुमचं लोकेशन राहतं. मित्रांनो, व्हॉट्सअप मध्ये आपल्याला ग्रुप मीटिंग करण्यासाठी झूम ऍपचा उपयोग घ्यावा लागत होता, पण तसं अरटाय ऍप मध्ये नाही. या इथे तुम्ही अरटाय ऍप वरच आपली मीटिंग घेऊ शकता आणि तिथे झूमची तुम्हाला गरज पडणार नाही. मित्रांनो, व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला एखादा डॉक्युमेंट सेव्ह करायचा आहे किंवा तुम्हाला एखादी फाईल शेअर करायची, तर ती कोणाला तरी शेअर करावं लागत होती, तेव्हा ती आपल्याला फाईल आपले स्टोअर होत होती व्हॉट्सअप मध्ये. पण अरटाय ऍप मध्ये तसं नाही. मित्रांनो, अरटाय मध्ये एक पॉकेट नावाचं फीचर आहे, जिथे तुम्ही तुमच्या फाईल, फोटो, टेक्स्ट, पीडीएफ, जेपीजी जे काय असेल ते तुम्ही तिथे तुमच्या शेअर करू शकता. आणि मित्रांनो, व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला ग्रुप लोकेशन शेअर करण्याचे फीचर नाही, पण अरटाय ऍप मध्ये आहे, तिथे तुम्ही ग्रुप लोकेशन पण शेअर करू शकता. म्हणून म्हणतो मित्रांनो, आता आपल्याला गरज आलेली आहे आपल्या स्वदेशी ऍप वर शिफ्ट होण्याची. मी सर्व क्रिएटरला हीच विनंती करेन की जास्तीत जास्त क्रिएटरनी आता आपलं भारतीय स्वदेशी अरटाय नावाचं ऍप यूज करावं. त्याची डाउनलोड लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे व्हॉट्सअपचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन. व्हिडिओ खूप छोटा आहे, काळजीपूर्वक बघा. आणि हे व्हॉट्सअपचे 2 स्टेप व्हेरिफिकेशन केली का नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्वात अगोदर व्हॉट्सअप वर जायचंय. व्हॉट्सअप वर गेल्यानंतर वर 3 डॉट वर क्लिक करायचंय. 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंग मध्ये जायचंय. सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा अकाउंट दिसतं, अकाउंट वर क्लिक करायचंय. अकाउंट वर क्लिक केल्यानंतर बघा इथं आलेलं आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन. या 2 स्टेप व्हेरिफिकेशन वर क्लिक करायचंय आणि बघा इथं काय दिलेलं आहे, टर्न ऑन. आपल्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन टर्न ऑन करायचंय. टर्न ऑन केल्यानंतर मित्रांनो, इथे 6 डिजिटचा कोड टाकायचा असतोय, 6 डिजिटचा एक पिन टाकायचा असते. ते पिन तुमच्या मनाने तुम्ही काही टाकू शकता. तुमच्या आधारचे शेवटचे 6 अंक टाकू शकता, तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 6 अंक टाकू शकता. ईटीसी जे तुमच्या नेहमी लक्षात राहताल असे 6 डिजिट इथे आपल्याला टाकायचे. मित्रांनो, हे जर तुम्ही डिजिट टाकले, सेव्ह केले आणि यानंतर हे जर डिजिट तुम्ही विसरले तर तुमचं व्हॉट्सअप भविष्यात कधी चालू होणार नाही. म्हणून आताच सांगतोय की हे 6 डिजिट जे तुम्ही टाकणार ते नेहमी तुमच्या आठवणीत राहतात किंवा लक्षात राहताल असेच टाकत जा. मित्रांनो, हे 6 डिजिट टाकायचे वर, त्यानंतर खाली पण तेच टाकायचे. आणि इथे बघा, तुम्हाला जर समजा एखाद्याला जीमेल वर येऊ शकतो की तुमच्या कोणत्या जीमेल वर व्हॉट्सअप ठेवायचं, ते तो जीमेल इथे डन करायचा. जीमेल डन केल्यानंतर ही प्रोसेस डन करायची. डन केल्यानंतर मित्रांनो, हे झालं तुमचं व्हॉट्सअपचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन. आता हे 2 स्टेप व्हेरिफिकेशन झाल्यानंतर न तुमचं व्हॉट्सअप हॅक होणार नाही, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं व्हॉट्सअप कोणाला स्कॅन पण करता येणार नाही जोपर्यंत हा 6 डिजिटचा पिन टाकल्याशिवाय. म्हणून म्हणतो मित्रांनो, हा 6 डिजिटचा पिन तुम्ही नेहमी वारंवार लक्षात ठेवा, कुठं नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कामी पडेल. तर मित्रांनो, व्हिडिओ साधा आणि सोपा होता. कसा वाटला, काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्व व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.